नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने सराव प्रश्नपत्रिका संच म्हणजे मॉडेल प्रॅक्टिस क्वेश्चन सेट्स या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जसा की या महिन्यामध्ये होणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थातच सुपरवायझर या पदासाठी तुम्हाला हे प्रश्न हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता सराव प्रश्नपत्रिका संच 1 अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्न संच 1 च्या या ठिकाणी व्हिडिओ आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका संच 1 मधील खालील वाक्यातील उपमान सांगा। तर बघा वाक्य काय आहे बघा, प्रमिला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती या वाक्यातील आपल्याला उपमान ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गोगलगाय हे काय आहे या वाक्यातील उपमान आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा। तर बघा काय आहे शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे परीक्षा हे काय आहे शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेत मळा वहिवाट उपयोग अशा विविध अर्धछटा असलेल्या शब्द ओळखा। तर बघा प्रामुख्याने अशा विविध अर्थछटा असलेला शब्द आपल्याला ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वावर हे काय आहे शेत मळा वहिवाट उपयोग अशा विविध अर्थछटा असलेला शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केलेला उपकार तो जाणत नाही असा वरील शब्दसमूहास योग्य शब्द निवडा। तर बघा जो केलेला उपकार आहे तो जाणत नाही अशा शब्दसमूहास योग्य शब्द आपल्याला निवडायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कृतज्ञ हे काय आहे शब्दसमूहास योग्य शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर बघा या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रामुख्याने सर्व जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न ऍड करण्यात आलेले बघा। त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही देखील शेवटपर्यंत राहा जेणेकरून कोणकोणते प्रश्न कशा पद्धतीने या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये घेण्यात आलेला आहे। नेमका हा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला एक मॉडेल प्रॅक्टिस क्वेश्चन सेट्स आहे, त्यामुळे तुमचा सराव खूपच मोठ्या पद्धतीने व चांगल्या पद्धतीने होणार आहे अशा या प्रश्नाच्या माध्यमातून। तर बघा या ठिकाणी आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद हे काय आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। तर बघा आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अनाहूत हे काय आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी या म्हणीचा अर्थ ओळखा। तर बघा म्हण काय आहे बघा नीट समजावून घ्या। ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा। एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात हे काय आहे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी या म्हणीचा योग्य अर्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आम्ही गहू खातो या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा अर्थ व्यक्त होतो। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लक्षार्थ म्हणजे आम्ही गहू खातो या वाक्यातून लक्षार्थ या शब्दशक्तीचा अर्थ व्यक्त होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अलंकार ओळखा। तर बघा काय आहे अलंकार, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे उत्प्रेक्षा हे अलंकार होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राम खूप हुशार आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा। तर बघा या वाक्याचे आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे बघा। राम खूप हुशार आहे या वाक्याचा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे राम अजिबात मंद नाही हे काय आहे नकारार्थी वाक्यात रूपांतर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे वरील वाक्य कोणत्या प्रकारात मोडतो। तर बघा कोणत्या प्रकारामध्ये मोडते वरील वाक्य। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य म्हणजे मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारात मोडते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्य प्रकार ओळखा। तर बघा वाक्य काय बघा विद्यार्थी मित्रांनो, अरे रे फार वाईट झालं या वाक्य प्रकार या वाक्यातील वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे उद्गारार्थी वाक्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
संधी करा कवी प्लस ईश्वर बरोबर काय? तर बघा काय होतो कवी प्लस ईश्वर, संधी करायचं आपल्याला. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कवीश्वर असा या ठिकाणी पूर्ण वाक्य तयार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? तर बघा कोणते आहे साखर भात या शब्दाचे लिंग? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पुल्लिंगी. हे काय आहे साखर भात या शब्दाचे लिंग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? तर बघा कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे खाली दिलेल्यापैकी? य हे काय आहे? ये यडकेचा हे काय आहे वर्ण अर्धस्वर नव्हे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा. तर बघा सामान्य नाम शाळा सोने दूध साखर, विशेष नाम गंगा राम शालिनी आणि भाववाचक नाम आहे वात्सल्य कीर्ती वार्धक्य. तर या ठिकाणी वरील सर्व बरोबर पर्याय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? बघा असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. बघा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनामाचा वापर करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रयोग ओळखा. तर बघा काय आहे वाक्य? सायलीने सफरचंद खाल्ले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कर्मणी. कर्मणी हे प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लवण या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे? तर बघा कोणता शब्द समानार्थी आहे लवण या शब्दाला? मीठ. मीठ हे काय आहे? लवण या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंग्रजी भाषेतील नसलेला शब्द ओळखा. बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतला नाही? बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं साहेब हे काय आहे इंग्रजी भाषेतील नसलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा ग्रहण सुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सर्व संकटे टळणे. हे काय आहे ग्रहण सुटणे या वाक्याचा वाक्यप्रचार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाघ निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा प्रामुख्याने वाघ निघून जाईल या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भविष्यकाळ. म्हणजे वाघ निघून जाईल या वाक्यातील काळ हे भविष्यकाळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे निर्धन. निर्धन हे काय आहे सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्याकरण म्हणजे? तर बघा व्याकरण कशाला म्हणतो नेमकं आपण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण असा या ठिकाणी त्याचा पूर्ण अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प फ ब भ म या व्यंजन उच्चार प्रकारांना काय म्हणतात? तर बघा काय म्हणतात या व्यंजन उच्चार प्रकारांना? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ओष्ट्य. म्हणजे प फ ब भ म या व्यंजन उच्चार प्रकारांना ओष्ट्य असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉट्स ही उपचार पद्धत खालीलपैकी कोणत्या रुग्णासाठी वापरतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या रुग्णासाठी वापरतात डॉट्स हा उपचार पद्धत? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोग या रुग्णासाठी वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय व्यक्ती कोण आहे? तर बघा कोण आहे भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय व्यक्ती? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे डॉक्टर सी.व्ही. रमन. रामन हे काय आहेत भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय व्यक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओक ही वनस्पती पानामार्फत एका वर्षात किती लिटर पाणी उत्सर्जित करते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1,51,000 म्हणजे 1,51,000 हे एका वर्षात इतके लिटर पाणी उत्सर्जित करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विषाणूद्वारे होणारे खालीलपैकी कोणते रोग आहेत? तर बघा कोणते रोग आहेत विषाणूद्वारे होणारे रोग? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे कांजिण्या गोवर सर्दी हे प्रामुख्याने सर्व रोग प्रामुख्याने विषाणूद्वारे होणारे रोग आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील कोणते क्षेत्र होय? तर बघा, सेवा क्षेत्र कोणत्या अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रामध्ये मोडतो बघा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तृतीयक अर्थव्यवस्थेतील क्षेत्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाफेड संस्था ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या परीक्षेमध्ये विचारतात बघा. तर बघा, नाफेड ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे शेतमाल विक्री याच्याशी संबंधित नाफेड ही संस्था संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्स संघटनेचे ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कोठे स्थायिक आहे? तर बघा, कोठे स्थायिक आहेत ब्रिक्स संघटनेची ब्रिक्स बँकेचे मुख्यालय? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे शांघाय या ठिकाणी स्थायिक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर बघा, कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मॅग्नीज खनिजांचे साठे महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात मॅग्नीज खनिजाचे साठे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे साठे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव हे रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राणीसाठी राखीव आहे? तर बघा, कोणत्या प्राणीसाठी राखीव आहे अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव हे रेहेकुरी अभयारण्य? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे काळवीट या प्राण्यासाठी राखीव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल बघा. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली? तर बघा, कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची विभागणी? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची विभागणी केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिले वाईल्ड लाईफ सायबर सेल कोठे आहे? तर बघा, कोठे आहे आपल्या देशातील पहिले वाईल्ड लाईफ सायबर सेल? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अमरावती या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीपासून करण्यात आलेली आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात? 1 जून 2011 या वर्षी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. स्टार करून नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात कोठे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोठे आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था कोठे आहे? तर बघा, कोठे आहे अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन संस्था? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे मसुरी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या राज्यघटनेत घटना दुरुस्ती कलम कोणते आहे? तर बघा, कोणते आहे भारताच्या राज्यघटनेत घटना दुरुस्ती कलम? 368 हे कलम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समान नागरी कायद्यांची तरतूद करण्यात आली आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी विचारतात. तर बघा, मार्गदर्शक तत्वे हे काय आहे? भारतीय संविधानाच्या या भागात म्हणजे मार्गदर्शक तत्वे भागात समान नागरी कायद्यांची तरतूद ही करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संघराज्याचे प्रमुख कोण असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण असतात भारतीय संघराज्याचे प्रमुख? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे भारतीय संघराज्याचे प्रमुख असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
राज्यघटनेची प्रस्तावना कोणी प्रथम मांडली होती? तर बघा कुणी मांडलेली आहे प्रथम राज्यघटनेची प्रस्तावना? पंडित नेहरू यांनी मांडली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा कोणत्या शहरामध्ये आहे चार मिनार ही वास्तू? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या शहरामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक कोण होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होता आद्य क्रांतिकारक? वासुदेव बळवंत फडके हा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधवा विवाह मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी केलेली आहे विधवा विवाह मंडळाची स्थापना? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे न्या म गो रानडे यांनी विधवा विवाह मंडळाची स्थापना केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राजर्षी शाहू महाराजांचे निधन कोठे झाले होते? तर बघा कोठे झालेलं आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. मुंबई या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती? तर बघा कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती भारतातील सतीची पद्धत? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिक या गव्हर्नरने बंद केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तीन संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती? तर बघा 12ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती आहे बघा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 58. 58 ही दुसरी संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 30 ते 40 यामधील मूळ संख्यांची सरासरी किती? तर बघा किती आहे 30 ते 40 यामधील मूळ संख्यांची सरासरी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 39.8 हे काय आहे 30 ते 40 यामधील मूळ संख्यांची सरासरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या 2420 आहे. लोकसंख्या वाढीचा वेग 10% आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होणार आहे बघा? 2000 इतकी त्या गावची लोकसंख्या होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4 ऑगस्ट रोजी बुधवार आहे. आजपासून 3 महिन्यानंतर येणारा बुधवार किती तारखेला येईल? तर बघा किती तारखेला येणार आहे? 4 ऑगस्ट रोजी बुधवार आहे आणि आजपासून 3 महिन्यानंतर येणारा बुधवार. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रामुख्याने 10 नोव्हेंबर या तारखेला येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 100, 29, 96 तर प्रश्नचिन्ह. तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो बघा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 28. म्हणजे 100, 29, 96 आणि 28 या ठिकाणी योग्य अंक येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रांगेत रमेश मध्यभागी उभा असून त्याच्या डाव्या बाजूला 20 मुले आहेत, तर रांगेत किती मुले आहेत? तर बघा किती मुले आहेत रांगेमध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 41 इतकी मुले रांगेमध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येच्या 75% म्हणजे 60 होय? तर बघा प्रामुख्याने 75% म्हणजे 60 होय. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 80 होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पायलचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी 44 वर्षाची होईल? तर बघा किती वर्षांनी 44 वर्षाची होईल पायल? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 10 वर्षांनी ती 44 वर्षाची होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जर 15 गुणिले 3 बरोबर 27, 9 गुणिले 8 बरोबर 55 व 11 गुणिले 7 बरोबर 59, तर 12 गुणिले 5 बरोबर किती? तर बघा किती होतो 12 गुणिले 5 बरोबर? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 43 हे काय आहे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिल्या क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? तर बघा किती आहे पहिल्या क्रमवार समसंख्यांची सरासरी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 26 हे काय आहे पहिल्या क्रमवार समसंख्यांची सरासरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2, 5, 10, 13, 26 तर प्रश्नचिन्ह आणि 58.
तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो बघा 29 हे काय आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चैत्र वैशाख प्रश्नचिन्ह आणि डिसेंबर तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता महिना येतो बघा नोव्हेंबर हा महिना येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अरुण म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या नातवांची बायको आहे तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय तर बघा काय होतो अरुणचे त्या मुलीशी नाते खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सासरे सासरे हे नाते होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 2 अंकी संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो तर बघा किती वेळा येतो 2 अंकी संख्यामध्ये 2 हा अंक 19 वेळा येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही बघा प्रश्नामध्ये तुम्हाला नाही असा विचारण्यात आलेला बघा 2002 हे काय आहे लीप वर्ष नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 24 गुणिले 40 भागिले 8 अधिक 15 बरोबर किती तर बघा बरोबर 44 असा या ठिकाणी पूर्णांक येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जरा एका चौकोनाचे क्षेत्रफळ 69% वाढवले तर त्याची बाजू किती टक्क्याने वाढेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती टक्क्याने वाढेल त्याची बाजू 30% वाढेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक रेल्वे 180 किलोमीटर तास वेगाने जात आहे तर तिचा मीटर सेंटीमीटर वेग किती तर बघा 50 इतका वेग आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी विसंगत पद ओळखा तर बघा विसंगत पद आपल्याला ओळखायचे बघा वाघ हे काय आहे विसंगत पद आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायला सांगितले ते बघा 17 37 65 तर प्रश्नचिन्ह तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येतो 101 हा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घड्याळात 1:15 वाजले तर आरशातील प्रतिमेत किती वाजतील तर बघा प्रामुख्याने 1:15 वाजले असतील तर आरशातील प्रतिमेत किती वाजतील खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 10:45 वाजले असतील। त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा एका आयताची लांबी गुणिले रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांची वाढ होईल तर बघा किती टक्क्यांची वाढ होणार आहे एका आयताची लांबी गुणिले रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळामध्ये खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 300% वाढ होईल। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 1 हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा किंवा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो असे व्हिडिओ जेणेकरून सराव प्रश्नपत्रिका संच मॉडेल प्रॅक्टिस क्वेश्चन सेट्स हे परीक्षे होईपर्यंत तुमचे सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थातच सुपरवायझर हे परीक्षा होईपर्यंत आपण घेणार आहोत हे सराव प्रश्नसंच। या सराव प्रश्नसंचाला आपण 1 2 3 4 या नावाने आपण व्हिडिओ टाकणार आहोत। त्यामुळे तुम्ही देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुमचा हा एक खऱ्या अर्थाने महासराव होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मला या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे मी आपल्या या सर्वच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी प्रामुख्याने कमीत कमी मार्गदर्शन करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने आपला चॅनल अर्थातच आपला स्टडी पॉइंट हा चॅनल सध्या कार्यरत आहे। तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। या 2023 वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठं मिळणार आहे। आपल्या चॅनलचे मार्गदर्शन मोटिवेशन तुम्हाला असणारच आहेत पण फक्त प्रयत्न तुमचे असणार आहेत। त्यामुळे प्रयत्न तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आमच्या या प्रोत्साहनामुळे आमच्या या मार्गदर्शनामुळे आमच्या या मार्गदर्शनासोबत तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला त्याचाही फायदा तुमच्या करिअर घडवण्यामध्ये तुमच्या या जीवनामध्ये होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। वेळ खूप कमी आहे तयारीला लागा अभ्यास करा जोरात अभ्यास करा अशा या व्हिडिओच्या माध्यमातून। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद।